हे सगळे साहेबांना दिल्लीत भेटायला गेले, ते सगळे फोटो समोर आले. पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र येईल असं वाटतंय सगळ्याचं? एकतर काल आदरणीय पवार साहेबांचा 84 संपून 85वा वाढदिवस काल दिल्लीमध्ये होता. त्यामुळे हा एक कौटुंबिक प्रसंग आहे आणि कौटुंबिक हे आहे. त्यामुळे वाढदिवसाच्या निमित्तानं अजितदादा असतील, रोहित असेल, सुनेत्रा वहिनी असतील, पार्थ आणि जय असेल, हे सगळे त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांना नमस्कार करण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी गेले होते. मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही राजकीय कारण असू शकेल तसं. काही कार्यकर्त्यांची भावना आहे की कार्यकर्ते म्हणतात आता दोघी पवारांनी एकत्र आलं पाहिजे, पक्षाने एक असलं पाहिजे, दोन राष्ट्रवादीपेक्षा एकच राष्ट्रवादी असली पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भावना या निमित्ताने पुन्हा एकदा समोर. शेवटी कार्यकर्ता महत्त्वाचा असतो राजकारण करताना आणि त्याच्या भावना जाणून घेणं आणि त्याला त्याचं ऐकून घेणं ही सुद्धा राज्यकर्त्याची जबाबदारी असते. त्यामुळं कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्या त्यांच्याबरोबर आहेत. कारण विखुरलेलं राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत. शेवटी मी सुनंदा पवार आणि माझा आणि राजकारणाचा तसं